बातमी येते शिक्षक विभागातून। राज्यात लवकरच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्याची सर्वात मोठी घोषणा करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरतीला मान्यता दिली असून राज्यातील सुमारे 2900 पदे भरली जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। पाहूया। शिक्षकेतर कर्मचारी सुद्धा भरती चालू होणार का? मंत्री महोदय, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होण्याच्या दृष्टीने सुद्धा जी एक ऐतिहासिक बैठक आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांकडून मिळाली की ज्याच्यात आमचे खूप लायब्ररीचे प्राध्यापक भरतीचे खूप मार्गी लागले आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर झालेल्या बैठकीत जे होतं तो जवळजवळ निर्णय मानला जातो। त्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 2900च्या आसपास भरती यालाही मान्यता मिळाली। त्याची पण आगामी काळामध्ये प्रक्रिया आपण सुरू करू, पण आता लगेच मला ती उद्यापासून करू का परवापासून करू का असं आता लगेच सांगता येणार। भरती प्रक्रिया नेमकी केव्हा सुरू होणार याबाबत अजून स्पष्टता नाही। जर हा निर्णय अंमलात आल्यास सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी रोजगार संधी ठरू शकते। तुमचे मत काय? ही भरती लवकर सुरू व्हावी का? कमेंट करा आणि अशाच स्पर्धा परीक्षाविषयी ताज्या बातम्यांसाठी आपल्या वर्तमान निर्णय चॅनलला फॉलो करा। वर्तमान निर्णय फक्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी असलेले 12 पानी साप्ताहिक। यामध्ये तुम्हाला मिळणार एम्प्लॉयमेंट, भरती संबंधीच्या महत्त्वाच्या बातम्या, आठवड्यातील नियुक्त्या, आठवड्यातील चालू घडामोडी। हे मिळणार सर्व एकाच साप्ताहिकामध्ये। प्ले स्टोअर वरून वर्तमान निर्णय ऍप डाउनलोड करा किंवा वर्तमाननिर्णय.com या वेबसाईटला लगेच भेट द्या। स्पर्धा परीक्षेच्या तयारीत एक पाऊल पुढे जायचं असेल तर आताच सबस्क्राइब करा वर्तमान निर्णय।